राज्यातील आपल्या खाजगी स्लीपर कोचच्या संदर्भात आणि त्या बसेसमध्ये प्रवास करणाऱ्या लाखो महाराष्ट्रातल्या नागरिकांच्या संबंधित हा प्रश्न लक्षवेधीच्या माध्यमातून मी आपल्या समोर मांडतोय। अध्यक्ष महाराज, आजच्या या लक्षवेधीला माननीय मंत्री महोदयांनी उत्तर दिलंय। अर्धा या उत्तरावरती मी समाधानी आहे आणि मला खात्री जे उत्तर दिले त्याप्रमाणे खाली अंमलबजावणी होईल। पण अध्यक्ष महाराज, मी आपल्याला या ठिकाणी सांगतो की एकंदरीतच उत्तर जे दिले त्यामध्ये 12 जानेवारी 2026 ला एक अपघात झाला होता। अध्यक्ष महाराज, त्या अपघातात अनेक जण गेली। त्याच्यानंतर एक अपघात झाला, त्यात 25 लोक गेली। त्याच्यानंतर एक अपघात झाला, त्याच्यात 12 लोक गेली। पण या ठिकाणी 12 जानेवारी 2026 रोजी राज्यात 3284 नोंदणीकृत स्लीपर कोच बसेसना बोलवून रिकॉल करून त्यांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत। हे उत्तरात आलेलं आहे। तर नेमका माझा स्पेसिफिक पहिला प्रश्न आहे की आजपर्यंत त्यापैकी किती बसेसची तपासणी पूर्ण झाली आणि किती बसेसमध्ये प्रतिबंधित संरचनात्मक बदल आढळून आलेला आहे। मुद्दा क्रमांक 2 म्हणजे प्रश्न क्रमांक 2 आहे माझा। अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या 15,875 वाहनावर कारवाई करून 10,74 लाख रुपये परिवहन विभागाने गोळा केले। त्याचा दंड म्हणून घेतला। मात्र केवळ दंड करून अध्यक्ष महाराज हे प्रकार थांबत नसल्याने अशा वाहनांना परवाना परमिट कायम स्वरूपाच्या ठिकाणी रद्द करण्याची गरज आहे। आणि तिसरा स्पेसिफिक प्रश्न आहे की स्लीपर कोचसाठी AIS 119 फायर डिटेक्शन सेपरेशन सिस्टीम त्या ठिकाणी लावावी लागते। हे अनिवार्य आहे। पण 2 जानेवारी 2026 रोजीच्या घटनेत बस पूर्णतः जळून खाक झाली। या यंत्रणेचा गुणवत्तेबाबत आणि तांत्रिक सक्षमतेबाबत शासन स्वतंत्र ऑडिट करणार आहे का? अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य धनंजय मुंडे यांनी जी लक्षवेधी या ठिकाणी सभागृहामध्ये मांडलेली आहे ती राज्याच्या दृष्टीनं फार महत्त्वाची आहे। याचं कारण असं आहे की 3 दुर्घटना त्यांनी आपल्या लक्षवेधीच्या माध्यमातून निदर्शनास आणलेल्या आहे गेल्या वर्षी घडलेल्या। की एक बस जी 2/1/26 रोजी त्याचा अपघात झाला होता, त्यामध्ये 25 लोक मृत्युमुखी पडले होते। त्याचं संभाजीनगर येथे गुन्हे रजिस्टर क्रमांक 8/2026 अन्वये गुन्हासुद्धा दाखल करण्यात आला। आणि त्यामध्ये समृद्धी महामार्गावर वैजापूर येथे ऑक्टोबर 2023 मध्ये मिनी बसचा अपघात होऊन त्यामध्ये 12 प्रवाशांचा मृत्यू झाला। त्याचबरोबर अजून एक अपघात जो झाला त्यामध्ये ड्रायव्हरचा मृत्यू झाला। प्रवासी मृत्यू झाल्याची नोंद त्या ठिकाणी दिलेली नाही आहे, परंतु ही वस्तुस्थिती आहे की असे अपघात फार मोठ्या प्रमाणात ह्या महामार्गावर व्हायला लागलेले आहेत आणि त्यासाठी परिवहन विभागाच्या माध्यमातून विविध उपाययोजना सुद्धा आखल्या जात आहेत। जो 25 मृत्युमुखी पडलेले जे प्रवासी होते त्याचा जो बस ड्रायव्हर होता तो पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये दारू प्यालेल्या अवस्थेत आढळला आणि ती बस पलटी झाली आणि पलटी होऊन सर्वसामान्य प्रवाशांना आपला जीव वाचवता आला नाही, त्यांना बाहेरही पडता आलं नाही। त्याचं कारण असं आहे की काही खाजगी बसेस ह्या स्लीपर कोचच्या नावाखाली वेगळ्या प्रकारे नवीन कृत्या त्या ठिकाणी आणतायत। पूर्वीच्या काळामध्ये ही एकच स्लीपर कोच असायचा, आता 2-2 स्लीपर कोच असतात। नंतर ते बॉक्स विमानामध्ये करतात, त्यानुसार बसवले जातात आणि मध्ये जर असा एखादा अपघात झाला तर त्या ठिकाणी प्रवाशांना बाहेर पडणं मुश्किल होतं। परदेशामध्ये स्लीपर कोच हे बंदी आणलेली आहे, परंतु आपल्या देशामध्ये मात्र केंद्र सरकारच्या नियमावलीनुसार आपलं परिवहन सेवा चालत असल्याकारणानं स्लीपर कोचला बंदी आणलेली नाही। जरी महाराष्ट्रानं जरी बंदी करायचा हा विचार स्लीपर कोचच्या बाबतीत केला
तरी दुसऱ्या राज्यामध्ये स्लीपर कोच जर रजिस्ट्रेशन त्याचं झालं तर त्या स्लीपर कोच आपल्या राज्यामध्ये येऊ शकतात आणि त्यामुळे असे अपघात वारंवार घडू नये यासाठी राज्याच्या परिवहन विभागानं वेगवेगळ्या उपाययोजना केलेल्या आहे. अनेक चेकपोस्ट निर्माण केलेल्या आहेत, त्या ठिकाणी आपले अधिकारी असतात आणि निश्चितपणे जेवढं काही उपाययोजना करता येईल तेवढी उपाययोजना आपण ह्या अपघातानंतर केल्यामुळे अपघातांचं प्रमाण कमी झालं आहे. आणि गेल्या वर्षभराचा जर आपण आलेख बघितला तर किंबहुना इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रामध्ये अपघातांचं प्रमाण हे 1% कमी झालेलं आहे. परंतु 1% जरी प्रमाण हे कमी झालं असेल तरी ते मी असं म्हणत नाही की फार मोठी काहीतरी गोष्ट आपल्या परिवहन विभागाने केलेली आहे. ते प्रमाण 0 कसं होईल किंवा किंबहुना त्यापेक्षा अजून कमी कसं होईल यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. परंतु निश्चितपणे अशा प्रकारे जर स्लीपर कोचचे वारंवार किंवा दुसऱ्या गाड्यांचे जर असे अपघात होत असेल तर राज्य शासनाच्या वतीनं किंवा परिवहन सेवेच्या वतीनं निश्चितपणे कडक उपाययोजना आणण्यात येईल. आणि भविष्यामध्ये असे दारू पिऊन चालवणारे जर ड्रायव्हर काही आढळले तर त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल. तुम्ही मध्यंतरी सांगितलं की काही अशा बसेस आहेत की त्यांची आयुर्मर्यादा संपल्यानंतर सुद्धा त्या बसेस रस्त्यावर येतात आणि त्या अशा बसेसचे अपघात होतात. ताबडतोब त्यावर कार्यवाही केली जाईल आणि अशा काही बसेस आढळल्या तर त्यांची नोंदणी रद्द करण्यात येईल. आदित्य महोदय, धन्यवाद. आपण मला बोलण्याची संधी दिली. एक महत्त्वाच्या प्रश्नावर मंत्री महोदय स्लीपर ज्या बसेस आहेत त्याच्यावर उत्तर देतात. कालच मी बघितलं मुंबईमध्ये देखील या स्लीपर बसेस इथून ज्या बाहेर जातात अतिशय भयानकपणे ह्या चालवल्या जातात. खास करून जर हायवेवर पाहिलं तर कुठचेही नियम पाळत नाहीत, कुठचंही लेन डिसिप्लिन पाळत नाहीत आणि बाहेरूनच बघून भीती वाटायला लागते की अरे स्लीपर बसमध्ये वरती जर कोण झोपलं असेल, खालती पडलं तर काय वगैरे. कारण आपण गाडीत बसल्यानंतर किंवा बसमध्ये बसल्यानंतर सीट बेल्टची आपण एक दंडात्मक कारवाई करतो सीट बेल्ट न लावण्याने. तर असे काही ज्या स्लीपर बसेस आहेत किंवा मग आपण पाहिलं तर इव्हन बाकीच्या हेवी मोटर व्हेकल्स असतात. आत्ता मुंबई पुणे रस्त्यावर जो काही आपण पाहिला ट्रॅफिक जॅम झालेला, तर हे भयानक चालवण्याचा जे काही रिझल्ट असतो तो दिसायला लागतो. तर त्याच्यावर आपण अनेक महिने अनेक वर्ष बोलतो की कारवाई करणार, कडक कारवाई करणार, पण ती कारवाई खरोखर फिजिकली तिथे होणार आहे का? कारण डिजिटल कारवाई, CCTV ह्याला कोणी घाबरत नाही. आणि दुसरं म्हणजे नागपूरमध्ये मंत्री महोदयांनी सांगितलं होतं की एक बस आलेली आहे जिथे कोण दारू पिऊन ती चालवायला बसला तर ती बस सुरूच होत नाही. ते AI ची टेक्नॉलॉजी जी येणार होती त्याचं पुढे काय झालं ह्याचं मला मंत्री महोदयांना विचारायचं आहे. अध्यक्ष महोदय, ज्या काही जास्त स्पीडमध्ये अशा बसेस चालू जर कोणी ड्रायव्हर करत असेल तर त्याच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल. आणि आताच जेव्हा ब्रीफिंग होतं त्या ब्रीफिंगच्या दरम्यानच मी माझ्या अधिकाऱ्यांना सांगितलं की किमान फक्त 80 जी स्पीड आहे तो स्पीडोमीटर त्या ठिकाणी ह्या बसेसना लावण्यात यावा, जेणेकरून भविष्यामध्ये 120 140च्या स्पीडने काही बसेस रस्ता दिसला की चालवतात तर त्यावर कुठल्या तरी प्रकारे नियंत्रण आपल्याला आणण्यात येईल. आणि सन्माननीय सदस्य आदित्य ठाकरे यांनी सांगितलं होतं आणि मला आठवत आहे की ते सभागृहामध्ये ह्या विषयावर जेव्हा चर्चा होती तर AI टेक्नॉलॉजीच्या बाबतीमध्ये ते म्हणाले होते. आणि ड्रंक अँड ड्राईव्ह बाबत ज्या काही आमच्याकडे काही गोष्टी येतात त्यानुसार ब्रेथ अनालायझरचं बाबतीत आम्ही एक नवीन आमच्याकडे मॉडेल आलेलं आहे. म्हणजे त्याची किंमत जास्त आहे, म्हणजे 1,50,000 पर्यंत त्याची किंमत आलेली आहे. ती किंमत कशी कमी होईल आणि जास्तीत जास्त वाहनांना आपण ते कसं लावू शकू. म्हणजे ड्रायव्हर जर ड्रायव्हर सीटवर बसला तर जोपर्यंत त्याचं ब्रेथ अनालायझर ती मशीन करत नाही तोपर्यंत बसच चालू होणार नाही, अशा प्रकारची ती यंत्रणा आहे. आम्ही विचार करतोय की SD महामंडळाच्या माध्यमातून तर आम्ही ते धोरण निश्चित केले आणि ते ब्रेथ अनालायझर आम्ही प्रत्येक बसेसमध्ये लावण्याच्या सूचना आम्ही टाटा कंपनीला आता ज्या नवीन बसेस देतोय किंवा अशोक लेलँड सारख्या कंपनीला ज्या बसेसची ऑर्डर देतोय त्यामध्ये आम्ही ते कंपल्सरी केलेलं आहे. परंतु खाजगी बसेसनी सुद्धा त्या ब्रेथ अनालायझर लावूनच ह्या गाड्या ज्या आहेत किमान प्रवासी वाहतूक तरी सुरुवातीच्या दरम्यान अशा पद्धतीने व्हाव्या अशा सूचना आम्ही प्रत्येक कंपन्यांना देत आहोत. आदित्य ठाकरे, 2 सूचना आहेत. एक तर मंत्री महोदयांना चांगलं उत्तर देतात, एकच